आणि मुंबईतल्या दक्षिण मध्य मतदारसंघातल्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये असलेला वाद आता शमलाय। दोन्ही पक्षांनी मिळून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराला धारावीत सुरुवात केली। अनिल देसाई आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी या प्रचाराच्या निमित्तानं धारावीतील गल्ली गल्ली पिंजून काढली। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितरित्या ही निवडणूक लढवत असून आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचं अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे धारावी ही धारावीकरांनी बनवलेली आहे आणि आम्हाला धारावीत घर पाहिजे तर आम्हाला महाविकास आघाडीला त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे। आम्ही मनोमिलन सोडून द्या, आम्ही एकत्र पडून आमचा उद्देश खूप मोठा आहे। या राष्ट्राचं संविधान हे राष्ट्र वाचलं पाहिजे आणि जी महाराष्ट्राच्या राजकारणाला जी एक परंपरा होती त्याला मलिन करण्याचं काम ज्या गद्दारांनी केलेलं आहे त्यांना जे आहे धडा शिकवण्याचं काम धारावीतून होईल। हा एकच मुद्दा आहे अदानींचा। बिलकुल आम्ही धारावीकर म्हणून आम्ही धारावीला मानतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की धारावीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर तुम्ही महिलांना बघू शकता, आमच्या माणसांनी धारावीला धारावी बनवलेले आहे। इथे धारावीमध्ये खरोखर चांगला दिवसागणिक प्रतिसाद वाढताना दिसतोय। वर्षाताईंचं काम लोकांसमोर आहे आणि लोक अगदी स्वतःहून येऊन सांगतायत की कशा प्रकारे एक लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा होत्या त्यासाठी खऱ्या उतरल्या कशा आणि ज्यांना निवडून दिलं होतं त्यांच्याजवळून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा कसा भंग झाला हे लोक स्वतः बोलतायत आणि हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हेच बोलकं आपल्याला एक प्रतीक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।